मी अजिबात हार मानणार नाही, नॉट ॲट ऑल. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत अजिबातच नाही. आय वॉन्ट हर कस्टडी. मला तिची कस्टडी हवी आहे, दॅट्स इट. बाय द वे, तुम्ही ह्यासाठी काही वेगळा मार्ग शोधून काढलाय का? हे बघा मॅडम, तसे युक्तिवाद बरेच करता येतात. समोरच्या व्यक्तीच्या कमजोर बाबी शोधून आपल्याला केस बनवता येतात. म्हणजे नेमकं आपल्याला काय करायला लागेल? हे बघा, तुम्हाला कस्टडी हवी असेल तर डिवोर्स हाच एक मार्ग आहे. डिवोर्स नको असेल तर? डिवोर्स नको असेल तर कस्टडीचा प्रश्न येतोच कुठे. ओके, दॅट्स ग्रेट. आणि हो, ॲक्च्युली मी पुढच्या आठवड्यात काउन्सिलरच्या मीटिंगला चाललीच आहे, सो तिकडे बघते काही वेगळा मार्ग निघतोय का. ओके. मनू, ए मनू. मालती, लहानपणी ही कधी कधी अशीच रडत रडत घरी यायची ना? हो ना, खेळताना कुणी काही बोललं की तिला सहन नाही व्हायचं, मग अशीच रडत परत यायची घरी. मग काय करायचीस तू? मी दुधात भरपूर कोको घालून द्यायची तिला. मग मनूचे डोळे चमकायचे. मग घटाघटा दूध प्यायची आणि उड्या मारत परत खेळायला जायची. घे बाळा, कॉफी पी. आता कोको द्यायला तू काही लहान नाहीयेस. कॉफी पी म्हणजे जरा तरतरी येईल. घे म्हणू. आता कशी हसलीस की इतकी गोड दिसतेस ना, अशीच हसत राहा ग. हे बघ मनू, आयुष्यात आपल्या मनाविरुद्ध खूप गोष्टी घडतात, पण आपण पण एक युक्ती करायची. आपण त्या गोष्टी हसत हसत स्वीकारायच्या. अगं, शशी आणि अश्विनी गेले तेव्हा आम्ही किती खचून गेलो होतो, पण तुम्ही दोघी होतात म्हणून आमच्या आयुष्यात आनंद आला. अगं, तुमच्याकडे बघूनच आम्हाला बळ आलं होतं. त्यांचा मृत्यू स्वीकारला आणि मग तुमच्या बरोबर हसत खेळत दिवस काढले, हो की नाही? आणि ना, तू सलीलचा नकार एवढा मनावर घेऊच नकोस. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, यावर विश्वास आहे की नाही तुझा? मग झालं तर आपलं सगळं चांगलंच होणार आहे. आपण कुणाचं वाईट केलंय म्हणून आपलं वाईट होईल? अगं, लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात. आपण ठरवून काहीही होत नाही. आता माझंच सांगतो तुला. आता तुमचं काय सांगताय? अगं, आजीच्या अगोदर एक मुलगी मला सांगून आली होती, पण लग्न शेवटी मालतीशीच झालं. आहे वाटतं अजून लक्षात. हो तर, तशी बरी होती. काय वाईट झालं तुमचं माझ्याशी लग्न करून? अगं, मी सांगतोय नुसतं. आणखी एक कप कॉफी? ऑफकोर्स, व्हाय नॉट. नकोय मला कॉफी. विक्रांत, तुला आठवतं का रे, आपल्याकडे एक केस आली होती. आय थिंक अर्चना केसकर, राईट? प्रेग्नंट असताना शी वॉज डिप्रेस्ड. हां, शी हॅड सम बॅड मेमरीज, म्हणून त्यांना प्रेग्नंट असण्याबद्दल जरा भीती वाटत होती. राईट. आपण त्यावेळेस सायकियाट्रिस्ट शिलेदारांना कन्सल्ट केलं होतं. आत्या, मला वाटतं की मानसीलाही असंच काहीतरी होत असावं. म्हणजे
तिलाही मेमरीजचा त्रास होतोय, सलील बरोबरच्या मेमरीजचा. काही दिवस तर ते येतच राहणार ना. हो, पण आत्ता आत्ता हे आठवणं तिला खूप डिस्टर्बिंग असणार आहे आणि त्यामुळे ती कुणाशी बोलत नाहीये. आता जसजशा त्या मेमरीज पुसल्या जातील तसं 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 हळूहळू ती बाहेर येईल त्यातनं. खरे, पण या सगळ्या प्रोसेसला वेळ लागेल आणि तो वेळ आपण तिला द्यायला हवा. पण आता नुसता वेळ देऊन काहीच उपयोग नाही, कारण मानसीने तिची मनाची दारं घट्ट बंद केली आहेत. ती दारं उघडायला आपण तिला मदत करायला हवी आणि म्हणून तिला ओळखणाऱ्या जवळच्या माणसाने तिच्याशी बोललं पाहिजे. मी तिच्याशी बोलायला हवंय, पण तिने तुझा फोन घेतला पाहिजे ना. आत्या, तू मला एक मदत करशील? हो, सांग. मनू, अगं आता तर तू हसत होतीस, आता काय झालं? नकोय मला ही कॉफी. ठीक आहे, नको पिऊ. आता कॉफी पिणंच बंद करावं लागणार आहे. आजी, मी जरा जाते. अगं अशी अचानक कुठे निघालीस? मी जरा युनिव्हर्सिटीला जाऊन येते. तिथे जरा शांत वाटेल. निदान या आठवणी तरी नाहीयेत तिथे. तुला जिथे बरं वाटेल, जसं वाटेल तसं तू कर. हो, पण तिने काही खाल्लंही नाहीये. अशी कशी ग निघालीस एकदम? अगं उद्या जा ना युनिव्हर्सिटीत, आत्ताच कशाला जायला हवंय? जाऊ दे तिला. अहो असं कसं? तिची मनस्थिती बघा कशी आहे. 1 मिनिटापूर्वी हसत होती, आता चिडलीये. अशा परिस्थितीत तिला एकटीला कसं जाऊ द्यायचं? मनू, तू आत्ता नको जाऊस, तू जरा पड बघू. आजी, अगं तू नको काळजी करूस. मला तिथे जरा शांत वाटतं. जाऊ दे मला. निर्मलाताई, मानसीचे आजोबा हो, बोला निर्मलाताई. कसे आहात तुम्ही दोघं जण? आम्ही ठीक आहोत. तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, छान चाललंय. मानसी आहे का तिकडे बाजूला? हो, आत्ताच गेले युनिव्हर्सिटीला. काय? युनिव्हर्सिटीला? नाही, कशाला? काय सांगू, तिचा हल्ली मूड नसतो व्यवस्थित. हॅलो, नमस्ते निर्मलाताई. हा, नमस्कार नमस्कार. अहो, मनूच ना सगळंच बिनसलंय हल्ली. आम्हाला काही कळतच नाहीये. खरे, ती खूप चिडते का? म्हणजे कधी गप्प बसते, कधी चिडते, कधी नीट बोलते. काही समजेनासच झालंय हो आम्हाला. तुम्ही जरा मदत कराल का? हो, करेन ना, का नाही. आणि मला असं वाटतं मी पर्सनली घरी येऊनच भेटेन. हो हो, चालेल चालेल. ठीक आहे, बर, ठेवते. विक्रांत, अरे हा कुठे गेला? मानसी, काय अगं इथे एकटी का बसलीयस? असंच. अगं आम्ही बाहेर खायला चाललोय, चल आमच्यासोबत. नाही, नको, तुम्ही जा. अगं एकटी बसून काय करणार आहेस तू? चल बघू आमच्यासोबत. मनीषा, मला एकटंच बसायचंय. यू गाईज कॅरी ऑन. ठीक आहे, बाय. असा काय करतोस रे तू? जा ना पार्टीला, खूप मजा येईल. अगं नाही ग, मी गेलो असतो पण ना मला ना बोर होत यार माझ्या बाकीच्या मित्रांसोबत.
कारण तू नसते ना म्हणून. अरे पण तुझ्या क्लासची पार्टी आहे. असू दे ना क्लासची पार्टी. बरं आपण एक काम करूया, तू येशील माझ्यासोबत, आपण बरोबर जाऊ. अरे पण मी कशी येऊ? बघ पण बिन काहीच नाही, तू जर येणार असेल तरच मी जाणार, नाही तर नाही जाणार. ओ नो, का आठवतात मला या सगळ्या गोष्टी? का विक्रांत, का परत परत येतोयस माझ्या आठवणींमध्ये? जा प्लीज, निघून जा प्लीज. गॉड, विक्रांत, मानसी कशी आहेस? नाहीये बरी मी. म्हणूनच मला तुला भेटायचंय. पण मला तुला भेटायचंच नाहीये. मला मला तुला विसरायचंय, तुझ्या आठवणीही विसरायच्यात. तिची इच्छा नसेल तर नको डिस्टर्ब करायला तिला. जे विसरायला बघतीये तेच तेच का आठवतंय सारखं? कुठेही गेले तरी विक्रांतच्याच आठवणी काय येतायत डोळ्यासमोर. मानसीचा गोंधळ होतोय. सलीलच्या आठवणी नको आहेत ना तिला, मग मला का असा मेसेज पाठवलाय तिने? विक्रांत बरोबर या इतक्या आठवणी कधी गोळा झाल्या मला कळलंच नाही, आणि त्याच पुन्हा पुन्हा का डोळ्यासमोर येत आहेत माझ्या. इतके महिने आपण एकत्र काम केलंय मानसी, एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर केल्या. त्या सगळ्या आठवणी अशा एकदम कशा पुसल्या जातील आणि का? कशासाठी? परत परत आठवाव्यात अशाच आठवणी येत त्या. सलीमने माझ्यासमोर एक आरसा धरलाय ज्यात मी माझा चेहरा बघू शकत नाहीये. काय होतंय मला काहीच कळत नाहीये. तुझ्या आठवणी नको आहेत मला असं का म्हणाली मला ती? मला टाळते का ती? सलीलमुळे तर नसेल, पण पण काही झालं तरी मी आमच्यातला संपर्क तुटू देणार नाही. नकोय मला आता आपल्यात कुठलाही संपर्क. नाहीतर मी त्या आरशात माझा चेहरा परत कधीच बघू शकणार नाही. मानसी, तू माझ्याशी एकदाच शांतपणे का बोलत नाहीयेस? नाही बोलणार आता तुझ्याशी परत कधीच.
विक्रांत, कधीतरी नक्की बोलशील. मी प्रयत्न सुरूच ठेवेन. मानसीचे आजी आजोबा? दुसरा काही पर्याय उरला नाही हो आमच्या समोर, म्हणून मग इथे आलो. असं का म्हणता हो? आम्ही आज आहोत, उद्या नाही. आमचं आता सगळं संपलंय हो. पण ईशाचं नीट व्हायला हवं ना. तिला चांगल्या कुटुंबाची गरज आहे. खरं तर धाडसच केलंय आम्ही इथे येऊन, पण आमचा ना तुमच्यावर विश्वास आहे. आणि दुसरीकडे कुठे जाणार हो आम्ही? तुमचाच आधार वाटतो आम्हाला. नाही, पण आता आपले संबंध हे लवकरच संपणार आहेत नाही का? म्हणूनच धाडस केलं असंच म्हटलं ना मी. आणि अहो, ईशाचा विचार जास्त महत्वाचा आहे ना. नाही, ती जर इथे राहणार असेल तर मग मोनिका काय करणार आहे? आमची मोना कशी आहे हे आता तुम्हाला सुद्धा कळलंय. तिचं हिच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. ती आता आपल्या नोकरीच्या मागे लागले. तिचा काहीही भरोसा नाही. आणि बिचारी मानसी ईशाची उत्तम काळजी घेते. पण आता तिचं चित्तच ठिकाणावर नाही. त्याच्यातून ती बाहेर आल्याशिवाय काही खरं नाही. आता आम्हालाच तिला सांभाळावं लागतंय, आणि ईशाला सुद्धा. आम्हाला आता वयोपरत्वे सगळं जमत नाही हो. म्हणून मग असा विचार केला की ईशाला इथे आणावं. त्यात तिला 2-3 वेळा ताप येऊन गेला. मग जास्तच भीती वाटायला लागली हो आम्हाला. म्हणून आम्ही म्हणतो की तिला इथे ठेवून घ्याल का? अलके, हा, तू जरा चहाचं वगैरे बघ आणि यांना लगेच दे, म्हणजे निघायला बरं. नाही, ती चहा देईलच. हा, पण ते काय जाणार कशाला लगेच? त्यांना वाटलं तर मारतील ना थोडा वेळ गप्पा. काय अरे तू थांब रे. माई, मी बोलतोय ते बरोबर आहे ना? चूक. अलके, ईशाला नेऊन पाळण्यात. माई, अगं असं काय करतेस तू? अलके, नेऊन ठेव ईशाला पाळण्यात. पार्वतीताई, तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही आमच्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलंय. आमचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे, म्हणून तुमच्यासारखी माणसं भेटली आम्हाला. आज गीताताई आणि मोहनराव दिसत नाहीत कुठे? हो, आणि मुलं सुद्धा. ईशाला इकडे बघून किती आनंद होईल त्यांना. सुट्ट्या असतील ना त्यांना? नाही, त्यांनी इथनं कायमचीच सुट्टी घेतली आहे. म्हणजे नाही, त्याचं कारण म्हणजे मुलांना सुट्ट्या आहेत ना. बरोबर बोललात तुम्ही. अच्छा, चांगलंय. मानसी कशी आहे? अजूनही फारशी बरी नाही, पण प्रयत्न करते. विजयराव, एक सांगू? तुम्ही त्या दिवशी मानसीशी बोलल्यापासून ती आमच्याशी जरा तरी बोलायला लागली. अहो, नाहीतर घुम्यासारखी बसून असायची. तुम्ही असं काय बोललात तिच्याशी? काय बोलणार ना मी? आपल्या तिला सांग. बाबा, तुम्ही काहीतरी बोलत होतात. काय समजवणार काय तिला आणि बोलणार काय? मी फक्त एवढंच म्हणालो की काय गोष्टी घडल्या, आता काय करणार. सांगितलंय तिला, समजवलंय. तशी शहाणी आहे ती मुलगी. जसा वेळ जाईल तशी ती सावरेल, बाहेर पडेल. बस एवढंच.
विजयराव, हे ऐकून किती बरं वाटलं आम्हाला. बरं, आता आपण निघूया का? हो. नाही, थांबा. मी सोडून येतो. ऐक, येत